18 ऑक्टोबर 2025 ला धनत्रयोदशीच्या दिवशी भारताच्या नॉर्थ ईस्टमध्ये अरुणाचल प्रदेश मधल्या चांगलांग या जिल्ह्यातल्या हाराम नावाच्या एका खेड्यामध्ये आसाम रायफल्सच्या एका तुकडीवर एका कॅम्पवर एक दहशतवादी हल्ला झाला। हा हल्ला केला होता NSCN या संघटनेनं। या NSCN चा फुल फॉर्म आहे नॅशनल सोशलिस्ट काउन्सिल ऑफ नागालँड। या संघटनेबद्दल मी सांगेनच, पण या संघटनेनं आसाम रायफल्सच्या तुकडीवर किंवा कॅम्पवर हल्ला केला, ज्यामध्ये 4 जवान गंभीररित्या जखमी झाले होते। या हल्ल्याला भारतानं एक प्रकारे उत्तर दिले सर्जिकल स्ट्राइक्स करून, तेही म्यानमारमध्ये। अशा पद्धतीच्या सर्जिकल स्ट्राइक्स मध्ये जवळजवळ 5 ते 26 दहशतवाद्यांचा मृत्यू झालाय, जे या NSCN या संघटनेशी निगडीत होते। मग आता इथं प्रश्न असा पडेल की NSCN ही संघटना कुठली आहे? भारताच्या नॉर्थ ईस्ट मध्ये अजूनही नागा लोकांचं दुखणं आहे का? मिझो लोकांचं दुखणं आहे का? अशी अजून कुठली दुखणी भारतात आहेत आणि भारतानं अजूनपर्यंत ऑफिशियली अशा प्रकारे सर्जिकल स्ट्राइक केल्याचं मान्य का केलेलं नाही? या सगळ्या गोष्टींच्या बद्दल पाहूया। भारतानं केलेल्या या सर्जिकल स्ट्राइक्स बद्दल पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। तुम्ही जर भारत आणि म्यानमार या दोन देशांमधली जर सीमा बघितली तर अरुणाचल प्रदेश पासून अगदी खाली त्रिपुरापर्यंत या दोन देशांमध्ये सीमा आहे। या दोन देशांच्या सीमांपैकी जर अरुणाचल प्रदेश पासून खाली मिझोरम पर्यंत तुम्ही आलात तर तिथपर्यंत तुम्हाला एक प्रकारे म्यानमार मधल्या सगाईंग नावाचा एक मोठा प्रांत आहे, या प्रांताची सीमा दिसते। या प्रांतामध्ये भरपूर जंगल आहे आणि या जंगलामध्ये दहशतवाद्यांना लपण्यासाठी पुरेशी जागा आहे। या दहशतवाद्यांसाठी हे एक प्रकारचं माहेरघर आहे, जिथं अशा प्रकारचे नागा बंडखोर अजून देखील लपलेले असतात। आता इथं भारत सरकारनं काय केले ते सांगतो। 20 ऑक्टोबरच्या रात्री म्हणजे दिवाळीच्या रात्री भारत सरकारनं या नागा बंडखोरांच्या वर देखील एक प्रकारे आपल्या शस्त्रांचा प्रयोग केलाय आणि सर्जिकल स्ट्राइक करून तिथं देखील एक दिवाळी साजरी केली। या दिवाळीमध्ये काय झालं तर भारताच्या सीमेपासून आत म्यानमारमध्ये साधारण 4-5 किलोमीटर मध्ये हे NSCN या संघटनेचे दहशतवादी लपले होते। इथं NSCN म्हणण्यापेक्षा NSCN-KYA असं म्हणायला पाहिजे। या संघटनेबद्दल मी थोड्या वेळानं सांगणारच आहे, पण त्या अगोदर आपण NSCN असं थोडक्यात म्हणूया। या संघटनेचे दहशतवादी लपलेले होते। या दहशतवाद्यांच्यावर भारत सरकारनं प्रिसिजन एअर स्ट्राइक केले ड्रोनच्या माध्यमातून। ज्या पद्धतीनं भारतानं पाकिस्तानमध्ये ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान एअर स्ट्राइक केले होते, तसेच ड्रोन स्ट्राइक या दहशतवाद्यांच्यावर देखील केले आणि त्यामध्ये 5 ते 26 दहशतवाद्यांचा मृत्यू झालाय। ही या नागा बंडखोरांसाठी फार मोठी धक्कादायक बातमी असणार आहे, किंवा अजूनपर्यंत त्यांनी ती ऑफिशियली ॲक्सेप्ट केलेली नसली, अजूनपर्यंत भारतानं देखील हे ऑफिशियली सांगितलेलं नसलं तरी ही न्यूज मात्र आता जवळजवळ सर्व मीडियामध्ये पसरलेली आहे। आता तुमच्या मनात आलेल्या महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर, ही NSCN ही संघटना काय आहे, तिचं म्हणणं काय आहे, त्यांच्या डिमांड्स काय आहेत आणि भारतानं हा सर्जिकल स्ट्राइक त्यांच्या अगेन्स्ट करण्याचं कारण काय होतं? तर पहिली गोष्ट म्हणजे NSCN म्हणजे नॅशनल सोशलिस्ट काउन्सिल ऑफ नागालँड असं या संघटनेचं मूळ नाव होतं। 1988 साली ही संघटना स्थापन झाली होती, पण त्यानंतर या संघटनेचे 2 तुकडे झाले। NSCN-IM म्हणजे इसाक मुइवा आणि दुसरा NSCN खापलांग म्हणजे NSCN-K, ज्याच्यामध्ये SS खापलांग नावाचा या संघटनेचा एक नेता होता। याच्यामध्ये IM म्हणजे इसाक मुइवा NSCN-IM जी आहे ती भारताबरोबर एक प्रकारे चर्चेसाठी तयार आहे। यामध्ये दुसरी जी संघटना आहे NSCN-K, या NSCN-K चा जो नेता होता SS खापलांग, याचा 2018 साली मृत्यू झाला। त्यानंतर या संघटनेचे देखील 2 तुकडे झाले। त्यातला पहिला NSCN-K, त्याच्यामध्ये निकी सुमी आणि NSCN-K त्याच्यामध्ये दुसरी संघटना होती YA म्हणजे यंग ऑंग। याच्यामध्ये NSCN-K निकी सुमी म्हणजे NK ही जी संघटना होती त्यांनी भारतासमोर सरेंडर केलेलं आहे, त्यामुळे त्यांना देखील भारतात राहण्याची मुभा मिळालेली आहे। पण NSCN-KYA नावाची जी संघटना आहे ही संघटना अजून देखील भारताविरुद्ध लढते आहे आणि त्यासाठी म्यानमार मधल्या जागांचा ती वापर करते आहे। या संघटनेची मागणी काय आहे तेही थोडक्यात बघूया। या संघटनेची मागणी आहे की भारतामध्ये जिथं जिथं नागा लोक राहतात तो सगळा भाग, मग असे काही नागा लोक म्यानमारमध्ये देखील राहतात, तो देखील सगळा भाग हा सगळा नागालँडचा किंवा नागालिमचा भाग आहे असं त्यांचं म्हणणं आहे। त्यांना ग्रेटर नागालिम नावाचा एक देश तयार करायचा आहे, ज्यामध्ये सगळे नागा लोक असतील आणि त्यामध्ये भारताचाही भाग असेल, म्यानमारचाही भाग असेल।
त्यामुळे अर्थात तुमच्या लक्षात आलं असेल की ही फक्त भारतासाठी डोकेदुखी नाहीये, तर ही म्यानमारसाठी देखील डोकेदुखी आहे. म्यानमारमध्ये सध्या ज्यांचं सरकार आहे त्या मिलिटरी हुंता सरकारला देखील हे दहशतवादी त्रास देत असतात. त्यामुळं अजूनपर्यंत भारत सरकारनं अशा प्रकारचं कोणतंही ऑपरेशन या दहशतवाद्यांच्या विरोधात केलंय हे भारत सरकारनं मान्य केलेलं नाही. आपण अशा प्रकारचे एअर स्ट्राईक केलेत असं सांगितलेलं नाही. म्यानमारच्या सरकारनं देखील अशा प्रकारे भारत सरकारनं स्ट्राईक केले हे मान्य केलेलं नाही. आणि दुसरी गोष्ट, जर कुणी स्ट्राईक केले असले तर त्याचा निषेध देखील केलेला नाही, कारण ते देखील खुश आहेत की त्यांचे जे शत्रू आहेत त्यांचा सफाया कुणीतरी करते. याच्या अगोदर देखील काही वेळा म्यानमारचं सरकार आणि भारत सरकार दोघांनी मिळून ऑफिशियली कोऑर्डिनेटेड एअर स्ट्राईक या दहशतवाद्यांच्यावर केले होते. त्यावेळी अर्थात दोन्ही देशांनी मिळून ते केलेले असल्यामुळे दोन्ही देशांनी ते मान्य केले होते. पण या ठिकाणी भारत सरकार हे ऑपरेशन केल्याचं मान्य करत नाही. याचं कारण म्हणजे हे ऑपरेशन दुसऱ्या देशाच्या सीमेमध्ये झालंय आणि अशा प्रकारचं जर ऑपरेशन भारत सरकारनं केलंय असं सांगितलं तर म्यानमारला तिथल्या लोकांना उत्तर द्यावं लागेल की आपल्या देशाच्या सीमेमध्ये भारत सरकार येऊन ऑपरेशन करून जातं आणि म्यानमार सरकार काही बोलत नाही. एक प्रकारे म्यानमारच्या सार्वभौमत्वाचा वरती ती गदा येते. मग त्यावेळी म्यानमारला भारताचा निषेध वगैरे करावा लागेल. या सगळ्या गोष्टी व्हायलाच नकोत म्हणून भारत सरकार देखील इथं मान्य करत नाही की आम्ही अशा प्रकारचे स्ट्राईक केले आणि म्यानमार देखील मग भारताचा निषेध करत नाही आणि ते देखील मान्य करत नाही की असं काही घडले. हे या प्रकारच्या अशा प्रकारच्या सर्जिकल स्ट्राईक्स डिक्लेअर न करण्यामागचं एक कारण आहे. पण अशा प्रकारचे सर्जिकल स्ट्राईक्स या अगोदर देखील व्हायचे. अगदी आपण न्यूजमध्ये बघितलंय किंवा अनेक मिलिटरीच्या लीडर्सनी देखील सांगितलंय की 2014च्या पूर्वी देखील अशा प्रकारचे सर्जिकल ऑपरेशन्स होत होते, पण त्या वेळेला त्याच्या न्यूज केल्या जात नव्हत्या किंवा ते समजून सांगितले जात नव्हते, लोकांच्या पर्यंत येत नव्हत्या त्या बातम्या. भारत आणि म्यानमारनं या अगोदर मागच्या 2च महिन्यापूर्वी जुलै 2025 मध्ये अशा प्रकारचे सर्जिकल स्ट्राईक्स केले होते, ज्यामध्ये पुन्हा एकदा 100 पेक्षा जास्त स्ट्राईक झाले होते आणि काही दहशतवाद्यांचा मृत्यू झाला होता. भारताच्या या नॉर्थ ईस्टमध्ये अशा प्रकारचं दुखणं कायम आहे. नागा, मिझो यांच्याबरोबर भारत सरकार गेली जवळजवळ 50-60 वर्ष डील करतोय आणि अनेक वर्षांपासून त्यांच्या काही मागण्या होत्या त्या मोठ्या प्रमाणावर मान्य झाल्या, पूर्ण झाल्या. तरी देखील हे बंडखोर ज्यांनी 1980च्या दशकात शस्त्रखाली ठेवली होती, पण तरी देखील त्यांच्यातले काही फॅक्शन्स भारताविरुद्ध अजूनही लढतायत, ज्यांचा नायनाट करणं हे भारत सरकारसमोरचं एक उद्दिष्ट देखील आहे. त्यामुळं भारत सरकारच्या सर्व सीमांवर ज्या समुद्र सीमा नाहीत त्या सर्व सीमांवर भारतासमोर काही ना काही संकट आहे. एकीकडे पाकिस्तान आहे, एकीकडे चीन आहे, दुसऱ्या बाजूला अशा प्रकारचे नागा, मिझो बंडखोर आहेत. या सगळ्या गोष्टींना एकाच वेळी भारत सरकारला ॲड्रेस करावं लागतं आणि त्यामध्ये देखील भारत सरकार, विशेषतः भारताचे नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर अजित डोवाल जेव्हापासून या पदावर आहेत तेव्हापासून अशा प्रकारचे सर्जिकल स्ट्राईक्स वाढलेले आहेत, ज्यामध्ये भारत सरकारनं त्या दहशतवाद्यांना, मग पाकिस्तानच्या असतील, चीनचे असतील किंवा नागा असतील, प्रत्येकाला त्या वेळेला योग्य तो धडा शिकवलेला आहे. बांगलादेशला देखील धडा शिकवलेला आहे, जी अतिशय महत्त्वाची गरज होती भारताच्या या देशांच्या बरोबर डील करण्यातली. या संपूर्ण मुद्द्यावर भारतानं केलेल्या या एअर स्ट्राईक्सबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.